ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। हेलो 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 चेक हेलो चला सामन्याला सुरुवात झाली मैदानामध्ये कुणाल सध्या आपण बॉलिंग ट्रॅकवर बघतोय हॅलो चेक हॅलो चला मॅच कडे आता वळू आपण सामन्याला सुरुवात झाली हो व्हॉट अ शॉट अफलातून काय बनवलंय फटक्याला मैदानामध्ये अगदी सूर्याला आपण बघतो आणि सूर्याला नमस्कार करणाराच हा षटकार आकाशाला गवसणी घालत असताना दोन दिग्गज संघ एकामेकासमोर खेळत आहेत सध्या अगदी बघू शकता आपण मेघना शेट म्हात्रे प्रतिष्ठान जासई आणि त्यांच्या आगेच खेळत असताना मिहिका स्पोर्ट्स मोह संघाला आपण बघतोय पहिल्यांदा बॅटिंग वाटायला आले अगदी मोह संघाच्या आणि जयेशनं पहिल्या बॉलवर सिंगल केलं आणि त्याच्यानंतर सूर्या मस्कर जो स्ट्रायकिंग एंड कडे आला येत्या क्षणी त्याने दोन स्कोरिंग शॉट खेळत एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय या सीझनची खरं तर मला वाटतं मी बरोबर असेल तर हा दुसरा सामना आहे या दोन्ही टीम मध्ये या अगोदरची पहिली मॅच आपण वाझे टुर्नामेंट मध्ये बघितली या दोन्ही टीम मध्ये तेव्हा थोडंसं हवी होता जासई संघ फार लास्ट मोमेंट पर्यंत शेवटच्या बॉल पर्यंत ती फाईट बघायला मिळाली होती परंतु त्याच्यानंतर अगदी पुन्हा दोन्ही संघ आमने सामने आले दोन चॉईस बॉल करून ठेवा जेणेकरून पुढे सामना प्रलंबित होणार नाही थांबणार नाही मॅन इन फॉर्म सूर्या मस्कर दोन स्कोरिंग शॉट आलेत कुणालच्या अगेन्स्ट एक चौकार एक षटकार तीन बॉल मध्ये संघ 11 वर पोहोचलाय सध्या घडीमध्ये डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक दर्जेदार फटका आपल्याला बघायला मिळत आहे अगदी बघू शकता आणखीन एक षटकार बॅक टू बॅक दोन बघायला मिळत आहेत मिहिका 11 श्री गणेश मोह स्पॉन्सर्ड बाय प्रवीण शेट म्हात्रे उपसरपंच मोह यांच्याकडून या संघाला पुरस्कृत करण्यात आलेला आहे डॅशिंग आणि दिलदार व्यक्तिमत्व सातत्याने या संघाला पुरस्कर्ते म्हणून ते कार्य निभावतात सुरुवातीलाच हल्ला बॉल केला बॅक टू बॅक दोन षटकार आले सूर्याच्या बॅटमधून मॅच बॉल आलाय मैदानामध्ये परत चॉईस बॉल पंचांकडे राहील कारण येणाऱ्या कालखंडामध्ये जर गरज लागली तर त्याचा वापर होईल सध्या घडीमध्ये अगदी रन फलक सांगते की धावा झाले टोटल 17 ऑन बोर्ड पहिले षटक याही वेळेस त्याच दिसेल ऍक्शन रिप्ले मध्ये परंतु या क्षणाला थोडा अर्धा राहिला फटका परंतु रन मिळतील टोटल 4 आणखीन एक चांगला दर्जेदार फटका चौकार इथे आलाय
ISPL मध्ये ब्ल्यू तिकीट मिळालं होतं ऑप्शन मध्ये, त्याला बघायला मिळेल. नो बॉलचा इशारा पंचांनी केला. वेस्ट ऑफ हाईट बघायला मिळाली. रन पूर्ण केली जाईल या बॉलवर. सिंगल मागील बॉलवर आता 2 रन येतात. अपकमिंग बॉल असं फ्री हिट पहिलं षटक मिल्का 11 श्री गणेश मोह भरपूर रन केलेत, कारण आतापर्यंत 23 रन बोर्डवर लागलेत. अजून काही बॉल उर्वरित. 2 षटकार 2 चौकार 1 सिंगल आणि हा अनलिगल बॉल, त्यामुळे 1 बॉल एक्स्ट्रा डिलिव्हर्ड करावा लागेल या ओव्हरमध्ये. कुणालला साई शाह उपस्थितीमध्ये संघ खेळतोय. आम्हाला सगळ्यांना आशा आहे की साई ISPL मध्ये खेळ. इनसाइड आउट करायचं होतं, थोडस फुटबॉल साईडला बॉलला थांबवलाय. 2 रन या बॉलवर पूर्ण केले जातील. जयदीपला आपण क्षेत्ररक्षण करताना बघितलं. या बॉलवर पहिलं षटक जे भरपूर महागडे राहिलंय. खूप चांगल्या पद्धतीने अक्षरशः खोऱ्यानं रन ओढल्या. स्पेशली सूर्या टोटल पहिल्या ओव्हर मध्ये रनफॉल कव्हर धावा आले त्या मिल्का 11 श्री गणेश मोह या संघाच्या 25 बिनबाद. ISPL सारखी दर्जेदार स्पर्धा ज्याबद्दल मी चर्चा करत होतो की जिथे साईशला ब्ल्यू तिकीट मिळाले, परंतु कालच ISPL ने त्यांची रिजेक्टेड लिस्ट ही जाहीर केली. त्यामुळे अनेक आपले चाहते खेळाडू त्यामध्ये होते, कारण ISPL त्यांची नियमावली फार स्ट्रिक्ट ठेवली आहे. त्यामध्ये कोणतंच नो कॉम्प्रोमाइज त्यांनी केलं. ICPL जी सुरू आहे आणि जिथे काही खेळाडू खेळताना दिसले त्यांच्यावर लगेचच बॅन, कारण 6 तारखेपासून या गोष्टी सुरू झाल्या. त्यामुळे एखाद्या टुर्नामेंट मध्ये जर तुम्ही कॉन्टॅक्ट करत असाल तर तुम्ही तिथेच खेळले पाहिजे. दुसरे टुर्नामेंट तुम्हाला खेळता येणार नाही. स्ट्रिक्टली नियम ISPL चे असतात. ICPL मध्ये खेळत असताना जे जे खेळाडू तिथे खेळ त्यांच्यावर बंदी लावण्यात आली. त्याचं कारण देखील आहे, कारण ऑक्शन मध्ये जे अगदी स्पॉन्सर्स आहेत ते तुमच्यावर विश्वास दाखवतात आणि येणारे कालखंडामध्ये तुमच्यामध्ये कोणती इंजुरी येता कामा नये. इंजुरी मध्ये तुम्हाला जाऊ नये याच कारणाचं तुम्ही प्रॅक्टिस किंवा मैदानामध्ये खेळू शकत नाही. हे मुख्य कारण असतात. जवळ मैदानामध्ये आपल्या मॅच कडे वळूया. मागील बॉल आलेला वाईट चासे टीमच्या दृष्टिकोनातून कमबॅक करणं गोलंदाजीतून फार महत्वाचं ठरेल, कारण पहिले 6 बॉल डिलिव्हर झाले, त्यामध्ये 25 रन आणि प्लस ही वाईट 26 धावांवर संघ पोहोचलाय. सेकंड ओव्हर मध्ये तन्मयला आपण पाहतोय. पॉवर प्लेचे बंधन आता संपले. डीप मध्ये तुम्हाला एक्स्ट्रा कव्हर आहेत, लॉंग ऑफ आहेत, एक लॉंग ऑन डीप मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग अशी सध्या फिल्डिंग पोझिशन सेट करण्यात आलेला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार बॉलिंग ट्रॅक वर. थोडीशी शॉर्ट लेंथ होती, यावेळेस थोडंसं प्रेस करून खेळा, टॅप करून खेळायचा प्रयत्न होता. सिंगल स्ट्राईक रोटेट होते. खूप चांगल्या जर्सीज दोन्ही टीमच्या बघायला मिळतात. एका बाजूला व्हाईट जर्सी मध्ये जे पुरस्कृत केले श्री भूषण अमृत म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य झाशी, त्या टीम मध्ये तुम्ही नेहमी खेळताना बघता. आणि त्यासोबत एका बाजूला आपण मोह टीम स्पॉन्सर्स बाय सूर्यकांत भोईर, संस्कृती भोईर, माफ करा. लेफ्ट हँडेड बॅटर सायकल इनकरेज जयेश आलाय. राईट हँड लेफ्टी कॉम्बिनेशन सध्या मैदानामध्ये आहे. हा फुलटॉस बॉल होता इनसाइड आउट. डीप मध्ये कव्हर ड्राईव्ह दाखवला, एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल चाललाय. 4 धावांकरता चौकार.
दोन्ही बाजूने आता हल्ला बोध झाला, आक्रमण झालंय, मैदानामध्ये रन यायला सुरुवात झाली आहे. सुरुवात करून दिली मैदानामध्ये सूर्या मस्करने, त्याच्यानंतर जयेश तो देखील कसर करत नाहीये, रन आपणही करायचे हा त्याचाही उद्देश सध्यामध्ये दिसतोय. आणि दोन्ही बाजूने आक्रमण झालंय, त्यामुळे गोलंदाजी सध्या जे स्ट्रॉंग आपण झोन बघतो जसंही संघाचा तो सद्यस्थितीमध्ये थोडस त्यांच्या विरुद्ध आक्रमक झाले, रन खर्च होत आहेत या पहिल्या सत्रामध्ये. लेफ्ट हँडेड पुन्हा एकदा जयेश, एक चौकार त्याच्या बॅट मधून नुकताच आलाय. कट करण्याचा प्रयत्न होता, तिथे फिल्डिंग थोडीशी गाचाळ झाली, रन इथे मिळेल एक सिंगल मध्ये. फिल्डिंग मधून साथ द्यावे लागेल जेव्हा एक ऑलराऊंडर खेळाडू टीम मध्ये नसतो. स्कोरबोर्डवर रन टोटल बघायला मिळत आहे सध्या 32-32. फार वेगाने ही रन बनतायत. अजूनही जवळपास सध्याचं करंट रन रेट जर पुढे बॉल सोडले आपण तर आता सध्या घडीमध्ये 16 रन रेट बघायला मिळते. तन्मय पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक रेनकडे यावेळेस थोडस बाउन्स अटेम्प्ट केलंय. गुडले थोडं खूप चांगला पिक केलाय बॉलला, जो बाउन्स नेहमीच अपेक्षित असतो एखाद्या वेगवान गोलंदाजाला तो मिळालाय. डॉट बॉल मागील आलाय, त्यामुळे थोडस कमबॅक आता होतोय. मागे 2 बॉल मध्ये एक सिंगल आली आहे आणि हा डॉट बॉल गरजेचं देखील होतं. षटक फक्त एक चौकार आलाय. तन्मयनं चांगली गोलंदाजी सध्या केली आहे. यावेळेस हॅमर केला बॉलला, खूप चांगला फटका. बाउन्स अटेम्प्ट करत असताना त्याला पाठवले, तसाच बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवट गोड झाला या ओव्हरचा देखील इथेही षटकार मिळतोय. सूर्या फार फॉर्म मध्ये चाललाय आणि त्याच्या आक्रमक त्याचं रौद्र रूप सध्या बघायला मिळत आहे. पहिली 2 षटक संपलेत आणि बॅटिंग करणारा बेका 11 श्री गणेश मोहन संघ पोहोचलाय 38. जय जय सन्मान्य मान्यवर नवनाथ नरे साहेबांचं व्यासपीठावर शुभागमन झालंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत मान्यवरांचं. धावसंख्येचं एकंदरीत टोटल 38-19.00 हे सध्याचं करंट रन रेट हे फार जास्त आहे मैदानामध्ये. काल याच रन रेट न रन करत होता रिगर संघ शिवकर संघा विरुद्ध आणि त्याच्यानंतर त्या रन डिफेंड झाल्या. त्यामुळे आता गोलंदाजी इथून पॉवरफुल होणं फार गरजेचं आहे. 4 षटक 4 गोलंदाज वापरायचे. लेफ्ट हँडेड वर्सेस लेफ्ट हँडेड गोलंदाजी मार्कवर आता आलेत. संयम म्हात्रे जो सध्या बॉलिंग करतोय, ड्राईव्ह करत असताना दिसलाय. बॉलला 1 रन इथे पूर्ण केली जाईल. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलंय. टोटल बोर्डवर 39 रन सध्या लागलेले आहेत. 39 ऑन बोर्डवर बघा मिळत आहेत. संयमला गोलंदाजीतून संयम दाखवावा लागेल. टीमला गरज आहे कमबॅक करण्याची, परंतु सध्या मोह संघ फार वेगाने रन बनवतोय. जास्त वेळ शांत बसण्यावर की सूर्या नाही आहे. ते कट करायचा होता, लेट कट करायचा होता. वाटलं स्ट्रोक खेळता क्षणी त्याची इच्छा नव्हती रन घेण्याची, परंतु जयेश नॉसागेन कडून कॉल दिला की हो ही रन बनूच शकते. प्रत्येक एक धावेला महत्व दिलं जाते आणि ती रन मात्र इथे पूर्ण झाली. सलामीला गेलेली जोडी सुरक्षित आहे. थोडी दमछाक होते. फिल्डर्स मैदानामध्ये वारंवार फिल्डिंग मध्ये बदलाव करावे लागतात. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर कारण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन
टॉप एज लागलाय. बॉल एकदा जर निघाला लॉक स्टॉप मध्ये तर तो थांबत नाही. आलेला हा नॉन स्टॉप चौकार. 4 रन. भरपूर बनतायत आणि त्यामध्ये काही नशिबाच्या धामा देखील ऍड होत आहेत. कारण आज झेल हवेमध्ये होता. कीपरच्या वरून बॉल 2 खेळाडूंच्या मध्ये विसावला. त्यामध्ये चौकार आलाय. जयेशच्या खात्यामध्ये या 4 सांघिक टोटल मध्ये अजून धावा ऍड होत आहेत. 44 वर संघ पोहोचलाय. आणखीन एक चांगला फटका. स्टँड अँड डिस्पॅच. बॉल आला डीप मध्ये स्क्वेअर लेगला आलाय. आणखीन एक षटकार. 6 रन. हा रन आलेत. मागील बॉलवर फार चांगल्या पद्धतीने रन बनतायत. थोडस शॉर्ट लेंथ होतं. पहिल्यांदा झेलवर यायचं प्रतीक्षा की या दुविधा अवस्थामध्ये नुकसान होते. आणखीन एक आलेला हा दर्जेदार चौकार. चौपन्न रन सांघिक अर्धशतक पूर्ण झाल्या. बॅटिंग करत असताना सध्या मी काय श्री गणेश मोहो यावेळेस लेग साईडला टार्गेट करायचं होतं. शॉर्ट लेग मध्ये खेळाडू आलाय. डायरेक्ट हिटचा त्याने प्रयत्न देखील केला. रन मात्र पूर्ण केले जाईल. समोरून नजरे समोरून बॅटची एज लागली होती. पंच सांगतायत प्रत्येक ओव्हर मध्ये अक्षरशः आक्रमणच बघायला मिळालंय. रन रेट सोडलेला नाहीये. 3 षटक संपलेत आणि रन फलकावर धावा आहेत त्या बिनबाद 55 धावा. मला वाटतं पहिल्यांदाच एवढी मोठी भागीदारी संपूर्ण स्पर्धेमध्ये कदाचित बघायला मिळाली असावी. डीजे सन्मान्य मान्यवर व्यासपीठावर आपण नवनाथजी नरे यांना आपण बघतो. त्यांनी ग्रामस्थ मंडळ चषकासाठी 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य त्यांनी केलंय. धन्यवाद साहेब. आम्ही तुमचं मनपूर्वक आभार मानतो. कारण आपल्यासारख्या दानशूर व्यक्तिमत्वांमुळेच ही स्पर्धा पुढे जाते, चांगली बनते, यशस्वीरित्या पार पाडते. अंतिम षटकामध्ये जयदीप आले बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्याच बॉलवर स्वागत केलाय. गुडघा टेकत असताना जमके स्वागत. इनफिल्डच्या वरून खेळाचा प्रयत्न सातत्यानं राहतो जयेशचा. आणखीन एक चांगला फटका कन्वर्ट केला षटकार. अशा एरियाचा ताबा घ्या जिथे बॉल हरवत आहेत. षटकार तिथे आलेला आहे. धावसंख्येचा टोटल सध्या बोर्डवर बघायला मिळतात त्या 61 रन. भरपूर रन केलेत. 61 केलेत आतापर्यंत. गोलंदाजांची दमछाक अक्षरशः उडाली मैदानामध्ये. बॅटिंग फार पॉवरफुल झाल्या. अजून काही चेंडू हवेत मैदानामध्ये. सूर्याने वैयक्तिक 29 रन केलेत. जयेशने आतापर्यंत वैयक्तिक 30 रन केलेत. एकही खेळाडूला थांबवता आलेला नाहीये आतापर्यंत जासई संघाला. रन बनतायत. चर्चेला भरपूर उदाहरण आहे, परंतु थोडी शांतता ठेवा.
हर्षल तू थोडं शांत राहा. अन्वेष आणि हर्षल. जयेश हेही करू शकतोय, दाखवलंय त्याने मैदानामध्ये. आणखी एक चांगला हा फटका त्याने कन्वर्ट केला. माहिती होतं की ऑफ कटर येईल. जयेश देखील थोडा अचंबित झाला या फटक्यानं. प्रवीण शेठ म्हात्रेने दाखवलेला विश्वास टीमवर. पुन्हा एकदा लेग साइडला टार्गेट करायचं होतं. या बॉलची गरज होती खरं तर. आउटसाइड ऑफ स्टंप्स बायच्या स्वरूपाने रन आलेली आहे. धावसंख्येचं टोटल बोर्डवर लागलेले 66. मोठी तयारी दाखवावी लागेल फलंदाजीतून टीम जासेल हा सामना जिंकायचा असेल तर, कारण भरपूर रन आतापर्यंत बनलेत. क्रिकेटमध्ये कोणतीच धावसंख्या सुरक्षित नसते हे देखील तेवढंच ठाम मी पद्धतीने सांगेन. यावेळेस स्लॉट मध्ये आणि बॉल चाललाय डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक धमाकेदार षटकार. आलाय. धावसंख्येचं टोटल बोर्डवर लागतंय 72. 72 धावा. टोटल हायेस्ट स्कोर टुर्नामेंटचा होता 71. आता तो मोडत काढलाय रेकॉर्ड 72. 72 धावा टुर्नामेंटचा हायेस्ट टोटल बोर्डवर लागलाय. हा चांगला बॉल अवे फ्रॉम द बॉडी. अगदी बॅटच्या टोच्या अगदी खाली अगदी बघायला मिळते. डॉट बॉल इथे आलेला आहे. रन फलकावर धावा 72. पहिल्या सत्रातील हा अंतिम बॉल आता डिलिव्हर्ड होते. 3 षटकार आतापर्यंत या ओव्हरमध्ये 2 षटकार 1 चौकार या ओव्हरमध्ये आलेले आहेत. टोटल 17 रन आलेले आहेत. एक एक्स्ट्रा. हा पंप जॅक करायचा. बॉल हवेत गेलाय. लॉंग ऑनचा फील्डर डाऊन द बॉल. अंतिम बॉल वर आलेली आहे विकेट. आणि खेळाचं हे पहिलं सत्र जे आता समाप्त झालंय, ज्यामध्ये बॅटिंग करत असताना मेहिका 11 श्री गणेश मोहो या संघानं टोटल रन केलेले आहेत 72. 72 आणि 73 धावांचं एक मोठं आव्हान उभं केलंय. मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान जासई या संघासमोर. प्रवीण शेठ म्हात्रे आपलं आम्ही स्वागत करतो. आपण लाईव्ह पाहत असाल तर तुमचं वेलकम. पहिले सत्र संपलंय. जबरदस्त फलंदाजी दोन्ही बॅटर कडून, सूर्या आणि जयेश यांच्याकडून. आणि एक मोठा टार्गेट त्यांनी सेट केलेला आहे. अशा रीतीने पहिलं सत्र संपलंय. ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा मंगेश पाटील शिरोली यांचा आवाज. यांना विनंती की आपण व्यासपीठावरती या. आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. संतोषजी शेळके यांना विनंती आहे की यावं आपण व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. खरं तर दुसरी लढत आपण पाहतोय जिथे एका साईडला मेघनाथ प्रतिष्ठान जासे यांना त्या संघासमोर फाईट करत असताना मेहिका 11 श्री गणेश मोहो.
तर पहिल्या पूर्वार्धाचा खेळ पहिला जिथे पहिल्या पूर्वार्धामध्ये अगदी चांगली बॅटिंग झाली मेहिका 11 श्री गणेश मोहो टीमनं 4 षटकांच्या अखेरीस तब्बल चला खेळपट्टीवरती आपण प्रॅक्टिस करू नका मोहो संघ तर व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करूया नवनाथजी नरेश साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल आज स्पर्धेचा आपण शेवटचा दिवस पाहतोय आणि अतिथी मान्यवर तुम्हाला सातत्याने स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले आपण स्वागत करूया व्यासपीठावरती प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान ही भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीला जपताना आमचे दमदार आयोजक करते तर सेकंड सत्रामध्ये लक्ष प्रवास 73 धाब्यांचा प्रवास खरं तर मेघनाथ प्रतिष्ठान जासे टीम समोर आहे पहिला सत्र पहिलं दमदार बॅटिंग केली वैयक्तिक आपण सूर्याचे केली पाहिली तर 35 धाब्यांची उपयुक्त केली साकारल्यानं त्याला साथ देत असताना फलंदाज ज्येष्ठ देखील चांगले योगदान दिलं वैयक्तिक 34 धाबा दोन्ही सलामीरनं अगदी चांगला खेळ साकारला आणि एक चांगला टार्गेट पहिल्या पूर्वार्धामध्ये सेट केला मेहिका 11 श्री गणेश मोहो टीमनं त्या टीमचे पॅकर्स प्रवीण शेठ मात्रे आपण आला असेल तर या व्यासपीठावरती तुमचंही आम्ही या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतो तर सलामीची जोडी खेळपट्टीवरती फलंदाज जयदीप मात्यानं रक्षित मात्रे ही सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय लक्ष पाहिलं तर 73 धाब्यांचा प्रवास मॅच मध्ये मेघनाथ प्रतिष्ठान जासे टीमला करायचा त्याच्यामुळे 24 बॉल मध्ये हा प्रवास जर सुखरूप करायचा असेल तर पहिल्या P1 षटकामध्ये अगदी धाब्यांची लयलूट करावी लागेल बॅटिंग करत असताना जासे टीमला बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल मुख्य ट्रम्प कार्ड खरं तर मोहो टीमचा गोलंदाज रोहित पाटे हा गोलंदाज आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय चला बॉल आपण 2 चॉईस करून ठेवा 2 बॉल चॉईस करा लक्ष असू द्या तर यस मॅचला आपण सुरुवात करूया 24 बॉल 73 धाब्यांचा लक्ष पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन पहिलाच बॉल गोलंदाज तयार पहिलाच बॉल ड्राईव्ह केला ऑफ साईडला लावून द कार्पेट हा फटका क्षेत्ररक्षक होते त्याला चकवा देत असताना अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर हा पहिला दमदार चौकार
जयदीप मात्रे याच्या बॅट मधून 4 धाब्यानं वैयक्तिकानं संघाचं अकाउंट हे ओपन केलंय. लक्ष्य मोठं, त्याच्यामुळे आक्रमण करावं लागणार. तेच आक्रमण करत असताना सध्या फलंदाज जयदीप मात्रे. सेकंड बॉल रोहित पाटे इथे मात्र बॅकअप दिला. चौकारानंतर हा निर्धाव चेंडू गोलंदाज रोहित पाटेनं फेकला. चांगली गोलंदाजी अनेक स्पर्धेमध्ये पाहिलं, अनेक मॅचेस मध्ये आपण पाहिलं. चांगली सुरुवात सातत्यानं करून दिली गोलंदाज रोहित पाटेनं आणि त्याच रीतीनं सध्या या मॅच मध्ये देखील गोलंदाजी करत असताना आपण रोहितला पाहतोय. पहिला बॉल वरती चौका जरूर, त्याच्यानंतर लगेच हा निर्धाव चेंडू फेकला. हा तिसरा बॉल आहे. समोर एक थाकड खेळाडू. बॅटची टॉपेज यष्टिरक्षक सूर्या चुकी करणार नाही. इथे हा पहिला धक्का बॅटिंग करत असताना मेघनाथ प्रतिष्ठान झाशी टीमला फलंदाज जयदीप मात्रे बॅक टू द पवेलियन. धक्का बॅटिंग करत असताना मेघनाथ प्रतिष्ठान झाशी टीमला फलंदाज जयदीप मात्रे मैदानातून बाहेर झाला. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आदित्य घरत हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 3 चेंडूंचा केस समाप्त झाला. पहिल्याच बॉल वरती चौकार आला आणि त्याच्यानंतर काय बॅकअप दिलाय गोलंदाज रोहित पाटेनं, जिथे मागील 2 बॉल निर्धाव, ज्याच्यामध्ये 1 विकेट. जयदीप मात्रे मैदानातून बाहेर झाला. हा पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा रोहित. प्रहार केला, आक्रमण केला, आक्रमण करावं लागेल. लक्ष मोठे घेऊन मैदानाच्या आतमध्ये झाशी संघ दाखल झाला. त्याच्यामुळे त्याच ईर्षेनं आक्रमण, या ईर्षेनं फलंदाजी करावी लागेल, जिथे फलंदाज आदित्य घरतच्या बॅट मधून आला हा षटकार. बॉल वरती प्रहार केला फलंदाज आदित्यनं. 6 धाब्यानं संघ डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचला. टोटल 10 या आकड्यावरती बॅटिंग करतोय मेघनाथ प्रतिष्ठान झाशी. पहिल्या षटकाचं आपण विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. लाऊड अपील, इनफॅक्ट लाईन हाईट फॅक्टर हे सर्व काही पाहिल्यानंतर हा निर्धाव चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी, एक चौकार एक षटकात जरूर या षटकामध्ये आपण पाहिलं. मात्र बॅकअप देखील भरपूर चांगलं दिलं गोलंदाज रोहित पाटेनं, जिथे 5 चेंडूमध्ये 10 धावा खर्च करत असताना 1 धक्का मेघनाथ प्रतिष्ठान झाशी टीमला दिला. त्याच्यानंतर राजेश वारदे खानाव यांचे ते शुभागमन झालंय. कुणाल शेळके आपले हार्दिक स्वागत आहे, स्वागत केलंय षटकारांनं. अगदी चांगला हा फटका फलंदाज आदित्य घरतच्या बॅट मधून येतो हा दुसरा षटकार. चला XV 4 व्हीलर गाडी आहे. गाडीचा नंबर 68888. त्या गाडी मालकाला विनंती की आपण तिथून गाडी साईडला घ्यावं. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला टोटल 16 या आकड्यावरती. 1 विकेट गमावल्या बॅटिंग करत असताना मेघनाथ प्रतिष्ठान झाशी टीमनं. अद्याप पाहिलं तर अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 18 बॉल मध्ये 57 धावांची गरज. 18 बॉल 57. त्याच्यानंतर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज स्पोर्ट्स सायकल आणि ती स्पोर्ट्स सायकल आम्हाला पुरस्कृत केले अमरजी शेलके यांच्या माध्यमातून ही स्पोर्ट्स सायकल पाहतोय. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. सर्व दानशूर दात्यांचं खरं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही लाख लाख आभार व्यक्त करतोय. चला थोडा फास्ट केला कारण की आज स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आहे. खरं तर हे सर्व सामने कव्हर करून त्याच्यानंतर अतिरिक्त 3 सामने सेमी फायनल्स आणि फायनल खरं तर खेळवायचे. त्याच्यामुळे मी प्रत्येक टीमला विनंती करेन की आपण थोडा फास्ट खेळण्याचा प्रयत्न करा. पहिल्या षटकामध्ये आला 16. दुसरा षटक गोलंदाज हर्षद कडव हा
गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल फुल टॉस इनसाइड आउट. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे झालं विनलं मॅच मध्ये मोहो टीम न जिथे जाल्यामध्ये फसला फलंदाज रक्षित मात्रे. हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना खरं तर मेघनाथ प्रतिष्ठान जासे टीमला. दुसरा धक्का लागला बॅटिंग करत असताना सध्या जासई टीमला. दोन सलामीचे खेळाडू तुम्हाला खेळाडू कक्षामध्ये पाहायला मिळतात. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची जोडी सध्या खेळपट्टीवरती फलंदाज आदित्य घरतना त्याला साथ देत असताना फलंदाज विशाल वाघमारे ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. टोटल धावसंख्या पाहिली तर 16 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. प्रवास मॅच मध्ये मोठा टोटल 73 धावांचा लक्ष्य 24 बॉल मध्ये पार करायचा. आणि तो लक्ष्य पार करीत असताना थोडासा अडचणी निर्माण करते या मॅच मध्ये मी का 11 श्री गणेश मोह संघ. अगदी पहिल्या पूर्वार्धामध्ये पाहिले तर भरपूर चांगली बॅटिंग केली. दोन सलामीरनं अगदी शेवटपर्यंत चांगला खेळ केल्याने एक चांगला टार्गेट पहिल्या पूर्वार्धामध्ये सेट केला मोह टीमनं. आणि सेकंड क्षेत्रामध्ये तेवढीच चांगली गोलंदाजी सध्या मोह टीमची पाहायला मिळतं. लाईन कराव्या पंचाचा इशारा की वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव जोडली जाताना अतिरिक्त धावेनं संघ देखील पुढे सरकला. टोटल धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला तो मात्र 17 या आकड्यावरती सध्या जाऊन पोहोचला. बॅटिंग करत असताना मेघनाथ प्रतिष्ठान जासई. समोर विशाल वाघमारे हा फलंदाज तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहता. प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटची इनर एज हा तिसरा धक्का बॅटिंग करत असताना मेघनाथ प्रतिष्ठान जासई टीमला. बाहेर झाला आणि थोडासा दबाव वाढला आता बॅटिंग करत असताना जासई संघावरती. कारण की लक्ष मोठ्या जर अशा रीतीने विकेट गमावल्या तर पूर्णपणे संघ बॅकफूट वरती येईल. या षटकाचा विचार केला तर अगदी चांगली गोलंदाजी आपण हर्षद कडवची पहिल्या बॉल वरती विकेट. त्याच्यानंतर थोडासा लाईन मधून भटकला आणि पुन्हा एकदा सलग हा दुसरा धक्का दिला. कमालीची गोलंदाजी ऑन हॅट्रिक हा गोलंदाज समोर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकासाठी दाखल झालाय राज गरत हा फलंदाज तुम्ही स्ट्राइक एंड वरती पाहता. टॅपिंग क्रिकेट बॅक टू द बॉल आपल्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला. चेंडू डीपला निघून चालला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन मध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत उग्या सिंगलला प्राधान्य दिलं जातं. एकेरी दुहेरी धावांना काम बनणार नाही. बॅटिंग करत असताना जासई टीमचा जर सामना जिंकायचा तर तुम्हाला अगदी विस्फोटक खेळ या मैदानावरती सादर करावा लागेल. येणारे 15 बॉल 55 धावांची गरज. थोडस लक्ष करत मोठं होत चालले सध्या बॅटिंग करत असताना जासई टीम समोर. पुढचा बॉल हर्षद कडव चांगली गोलंदाजी आपली गुणवत्ता या मॅच मध्ये सिद्ध करतो. पुन्हा एकदा त्या दिशेने हा फटका तुम्हाला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा सिंगल आल्या. एकेरी दुहेरी धावेला प्राधान्य संघ अलवारपणे प्रवास मॅच मध्ये करतो. सध्या मेघनाथ प्रतिष्ठान जासई संघ जाऊन पोहोचला तो मात्र 18 या आकड्यावरती. आता मोठ्या फटक्यांची प्रतीक्षा होत्या. पहिल्या षटकामध्ये पाहिला तर 16 धाव आला आणि त्याच्यानंतर या षटकामध्ये अगदी धावगतीला ब्रेक लावलाय गोलंदाज हर्षद कडवना. कमालीची गोलंदाजी. पुढचा बॉल पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. ऑफस्टमच्या बाहेर बॉल होता. सत्यवान काकडे सरांचा इशारा आला की इट इज अ वाईट. अवंत धावी जोडली जाताना अवंत धावेनं संघ 19 या आकड्यावरती सध्या जाऊन पोहोचला. या षटकाचा विचार केला टोटल 2 अवंत धावा खर्च केला. 2 सिंगल पाहिल्या आणि 2 विकेट. टोटल 4 बॉल मध्ये 4 खर्च केल्या आणि 2 धक्के देखील दिल्या हर्षद कडवना. त्याच्यावरती आता आक्रमण केल्या प्रहार केला अगदी डीप मिड ऑन एरिया क्लिअर केला. 6 धावांसाठी ठोकला षटकार.
षटकाराला फलंदाज राजगरजच्या बॅट मधून धावसंख्या पाहिली टोटल 26 धाव पुस्तकावरती. पुन्हा प्रहार केलाय ऑफ साइडला हा बॉल लॉक केलाय 6 धाब्यांसाठी बॅक टू बॅक. हा दुसरा धमाका फलंदाज राजगरजच्या बॅट मधून येतोय. हा दुसरा षटकार. दोन षटकांचं खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला टोटल 32 या आकड्यावरती. 73 धाब्यांचं लक्ष्य पार करायचा मेघनाथ प्रतिष्ठान जासई टीमला. आता येणारे 12 बॉल आणि करायच्या तब्बल 41 धाबा. 12 बॉल 41 समीकरण सध्या जासई टीम समोर आहे. चला थोडा पास केला. येणारे 12 बॉल आणि 41 धावांची गरज. आता दोन्ही गोलंदाजांवरती पूर्णपणे प्रहार मॅच मध्ये करावा लागेल. बॅटिंग करत असताना मेघनाथ प्रतिष्ठान जासई टीमला मागील 12 बॉल मध्ये अगदी चांगली गोलंदाजी पाहिली. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या जासई टीम साठी. मात्र दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिला तर हर्षद कडवच्या देखील दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा आल्या. मात्र 2 विकेट गमावला आणि तो थोडासा प्रेशर जाणवतो या मॅच मध्ये जासई संघ. अद्याप एक राजगरत आणि विशाल राजगरत आणि आदित्य गरत ही जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. तिसरं षटक. पहिलाच बॉल अगदी फलंदाजाला चकवा देत असताना यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. पहिला बॉल निर्धाव फेकला. जेवढे बॉल डॉट येतील तेवढा प्रेशर हा पूर्णपणे वाढेल बॅटिंग करत असताना जासई संघावरती. चला तिसऱ्या पंचांची मागणी केली. बंडे इथे ऑन स्क्रीन पूर्णपणे पाहण्यात होईल. पहिला बॉल निर्धाव आला. आता 11 मध्ये 41 धावांची गरज. डॉट चेंडू हे खूप काही कर्दनकार राहतील बॅटिंग करत असताना जासई टीम साठी. कारण की प्रत्येक बॉल वरती धाव खूप इम्पॉर्टंट आहे आणि अशा स्थितीमध्ये खेळलेले डॉट चेंडू मॅच मध्ये भरपूर काही सांगून जातील. 11 बॉल 41 गोलंदाज तयार. ऑर्पिसचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये फ्लाय. तिथे कॅच पकडले सूर्यानं. हा धक्का लागेल चौथा बॅटिंग करत असताना जासई टीमला. आदित्य गरत मैदानातून बाहेर. जे करतोय मॅच मध्ये गोलंदाज प्रशांत शेलके. हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. मागील 2 बॉल मध्ये एक धक्का दिलाय. 12 बॉल मध्ये 41 धावांची गरज असताना अगदी सुरळीत गोलंदाजी आपण प्रशांत शेलकेची पाहतोय. येणारे 10 बॉल 41 ची गरज आहे. निर्धाव चेंडू मॅच मध्ये प्रेशर पूर्णपणे क्रिएट करतोय सध्या जासई संघावरती. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकासाठी कुणाल पाटील दाखल झाला. आक्रमक रूप धारण करावं लागेल. कुणाल पाटील नॉन स्ट्राईक वरती तुम्ही राजगरजला पाहता. राजगरजचा विचार केला 2 बॉल 2 षटकार त्याच्या बॅट मधून पाहिल्यात. त्याला स्ट्राईक देणं हे खूप गरजेचं राहील. बॅटची एज जरूर होती ते मात्र
यस, फलंदाज रनआउटचा शिकार. हा 5वा धक्का लागला बॅटिंग करत असताना जास्त टीमला. पाच विकेट मैदानातून बाहेर गेल्यात. आता येणारे 9 बॉल आणि टोटल 41 धावांची गरज. थोडस कठीण झाला मॅच मध्ये संघर्ष खर तर बॅटिंग करत जास्त टीम साठी. राज त्याला देखील माघार पडतावला खरं तर गोलंदाज प्रशांत शेळकेनं कमालीची गोलंदाजी. या षटकामध्ये 4 बॉल निर्धाव, 2 धक्के, 1 फलंदाज रनआउटचा शिकार. आता येणाऱ्या 8 मध्ये 41 धावांची गरज. बॅटिंग करत असताना मेघनाथ प्रतिष्ठान जास्त टीमला. येणारे 8 बॉल 41 धावांची गरज. मॅच मध्ये आता पकड मजबूत करतोय सध्या गोलंदाजी करत असताना मेहिका 11 श्री गणेश मोह संघ. पुढचा बॉल प्रशांत शेळके कमालीची गोलंदाजी. यस, इथे लाईन खराब आहे. पंचांचा इशारा की वाईट बॉल. अवंतर धाव जोडली जाते. अवंतर धावेनं संघ जाऊन पोहोचला टोटल 33 या आकड्यावरती. 8 मध्ये 40. 8 बॉल 40. नवीन फलंदाज सध्या स्ट्राईक एंड वरती तुम्ही पाहता 8व्या क्रमांकासाठी संयम हा फलंदाज. ऑफ साइडला पटका. चांगला क्षेत्ररक्षक आहेत बनतील दर्शक. या बॉल वरती धावा येते 6. टोकला षटकार. येणारे आता 7 बॉलनं गरज मॅच मध्ये 34 धावांची. सर या बॉल वरती षटकार आलं तर मॅच मध्ये शिरकाव करेल बॅटिंग करत असताना मेघनाथ प्रतिष्ठान जास्त टीम. कारण की मागील 4 दिवस पाहिले तर अगदी खेळपट्टी फलंदाजासाठी पोषक राहिली. त्याच्यामुळे या खेळपट्टीवरती धावा बनतात. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न ऑन साइडला केला. डीप मिडऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत उचलते फेकतील अवघ्या सिंगलला प्राधान्य दिला. अंतिम बॉल वरती सिंगल आली. 3 षटकांचा खेळ देखील समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 40 या आकड्यावरती. 73 धावांचं लक्ष होतं. आता येणारे 6 बॉल 33 धावांची गरज. थँक्यू डीजे. येणारे 6 बॉलनं गरज 33 धावांची. मागील 18 बॉल मध्ये जमा केला 40. 73 धावांचं लक्ष होतं. त्याच्यामुळे आता येणारे 6 बॉलनं 33 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालाय जयेश पाटील. गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. 6 बॉल 33. समोर फलंदाज पाहिलं पुन्हा एकदा संयम मात्रे हा फलंदाज स्ट्राईक एंड वरती. प्रहार करावा लागेल प्रत्येक बॉल वरती.
आक्रमण करावं लागेल. मात्र अशा स्थितीमध्ये केलेले निर्धाव बॉल आहेत ना, या मॅच मध्ये भरपूर काही सांगून चालले सध्या मेघनाथ प्रतिष्ठान जासे टीमला. पहिला बॉल निर्धाव आलाय. आता 5 मध्ये 33वा कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. त्याच्यामुळे मॅच मध्ये पूर्णपणे पकड मजबूत करत असताना विजयाच्या उंबरठ्यावरती उभा आहे मेघा 11 श्री गणेश मोह. 5 मध्ये 33 गोलंदाज तयार. जयेश पाटील बाटची एच क्षेत्ररक्षक हात स्लिप मध्ये पकडला जाईल. 6वा धक्का बॅटिंग करत असताना मैदानातून बाहेर झालेत. पूर्णपणे दबावानं दबाव. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 33 धावांची गरज. या मॅच मध्ये चांगलं प्रदर्शन केलं सध्या मोहो टीमनं. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग झाली चांगली. त्याच्यानंतर सेकंड सत्रामध्ये तेवढीच ताकदवर गोलंदाजी पाहायला मिळाली जिथे पूर्णपणे प्रेशर आणि प्रेशर बॅटिंग करत असताना मेघनाथ प्रतिष्ठानचा असे टीम समोर टाकला. आता शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला टॉस साठी इन्व्हाइट केला जाईल. पुढची मॅच विनिंग टू विनिंग. पहिला सामना जिंकला स्वर्गीय आर्या प्रतिष्ठान सुनील स्पोर्ट चिंचपाडा. मी विनंती करेन चिंचपाडा टीमच्या संघनायकाला की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. यातून जो संघ जिंकेल त्याला लगेच चिंचपाडा टीम समोर फाईट करायच्या. याच्याकडे देखील लक्ष द्या. हा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेटला पकडला. झेल संपलाय. फलंदाज तन्मय ठाकूरचा खेळ. गुड इज 8 विकेट मैदानातून बाहेर गेलेत. टोटल अद्यापिक पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ बाकी. या षटकामध्ये स्लॉगरच्या षटकामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी आपण जयेश पाटीलची पाहतोय जिथे अद्यापिक एक सुद्धा धाव खर्च केले नाही. पुढचा बॉल जयेश पाटील हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. थोडासा ओरपीचा बॉल होता. ड्राईव्ह केला अलाउन द कार्पेट ना. क्षेत्ररक्षक हात डीप मिड ऑनला उचलतील फेकतील. फक्त सिंगलला प्राधान्य. मॅचची हवा काढली सध्या गोलंदाजी करत असताना मेहिका 11 श्री गणेश मोह टीमनं. कारण की पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग भरपूर चांगली झाली. दोन्ही सलामीनं अगदी ओपनिंग ब्लास्ट केलं आणि त्याच्या कारणाचं एक चांगला टार्गेट सेट केलं. सेकंड सत्रामध्ये तेवढीच चांगली गोलंदाजी. शेवटचा अंतिम एक बॉल शिल्लक असेल. जयेश पाटील हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. हो अंतिम बॉल. शेवट गोड झालाय. बॅटिंग करत असताना मेघनाथ प्रतिष्ठान जासे टीमचा हार्ड लक जासे संघ. अभिनंदन टीम मेहिका 11 श्री गणेश मोहो. चला लगेच विनंती करेन विनिंग टू विनिंग असा सामना केला जाईल. स्वर्गीय आर्या प्रतिष्ठान सुनील स्पोर्ट चिंचपाडा टीमच्या संघनायकाला विनंती आहे की आपण टॉस साठी या आणि त्याच्या अगेन्स्ट लगेच सेकंड मॅच केलेल मेहिका 11 श्री गणेश मोहो.